स्त्री आहे ती, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकान प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लास्टिकचे काय बावळात पण आहे का काय. हो, इथं दाढी जमिनीला टिकली होती विश्वामित्राची दाढी. आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं, दुपार नाही 60,000. आणि दाढी जमिनीला टिकली. त्याला वाटलं दाढी जमिनीला टिकली स्त्री किती वाईट असते आहे का. दाढी जमिनीला टेकली त्याला वाटलं दाढी जमिनीला टेकली त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला तरी याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल. एक नाचणारी बाई आली नर्तकी, तिनं आली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज व्हाय यू बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय, याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. तिने सांगितलं डोंट टेरी अबाउट इट, डू नॉट टेक टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन तुम्ही. ते सांगितलं चिंता करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती ब्युटी पार्लर मध्ये गेली, पुळ्या बिळ्या काढल्या, मशीन मध्ये तोंड घातलं, मिक्सिंग केलं, सगळं मिक्स केलं, इथल्या फटीत चमकी भरली. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, श्रेय मिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर होत नाही. श्रेय मिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. ती आली तिने एका पायात चाळ बांधला आणि याच्या पुढे आपटला. याची दाढी जमिनीला टेकेल होती, डोळेच उघडले त्यानं. तिला म्हणला बस इश्क ही मेरी जिंदगी आहे. तिने सांगितलं पागलपणा करू नका, साधू आहे तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. फूल है गुलाब का, लड़का है गरीब का, तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती. तिने सांगितलं पागलपणा सोडा आणि दाढी काढून टाका. काढली ना दाढी, दाढी काढली, जीन पॅन्ट घातली विश्वामित्राने, आणि पुण्याचा क्षय झाला. पापात्मक पापा नरका जायचे, परिपावी जे शुद्ध पुण्य 9व्या अध्यायात ओवी. महाराज कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघाला. तिने इंद्र महाराज सांगितलं, इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. म्हणले का, जे ती भीती वाटत होती तो कुत्राच झाला. हिने आलं तिथं पुरावा, विश्वामित्र टपया खानी कुत्रा होऊन हिंडे वनी, ऐसे फुलले थोर थोर तिथे जीव किती पामर. पुढे सांगतो तुम्हाला, स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती, स्वप्नी होता दर्शन तेथेच गुंत तसे मन. स्वप्नात जरी स्त्रीचं दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्ट्याबोळ झाला. बायको करून परमार्थ करावा. 18वा अध्याय असं सांगतोय, ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. पण 18व्या अध्यायामध्ये अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, किंबहुना जिने कृषी वर्तोनी जियावे. आपण गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी, आणि दूध पाजणाऱ्या आईची सेवा करावी, आणि आपला धर्म पाळावा. अशी बोगसगिरी नाही ती, हे नाही. काही माणसं सुरुवातीला म्हणते संन्याशीला जाईल, मागून कुटाने करत्या. कुटानेपेक्षा नको लपण. काळ वाईट आहे, कुठवर आलतो आपण ध्यानात ठेवा. चिंता बिंता काय करायची नाही, आयुष्य फार थोडं आहे. तरुण मंडळी नीट आहे का, निम्मा आयुष्य तुम्ही शिक्षणात जर घालवलं तर सुखी जगणार का. 42 पर्यंत तुम्ही शिकतच राहिले, 50ला मेले तुम्ही. मग तुम्हाला काही जीवन आहे का नाही. काय रात्रंदिवस जर शिकतच राहायचे तर तुम्ही आयुष्यातला आनंद लुटणार कधी. नोकरीवाल्यानं 58 वर्ष नोकरी केली आणि रिटायर झाल्यावर बंगल्याला कुदळी हल्ली 58ला. येडी आवला. 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, 63ला तो वर्ष श्रद्धा आलं. तू बंगल्यात झोपलाच नाही, तुला बांधायला सांगितलं कोणी होतं. आणि तू मेल्यावर त्याच्या पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी काय होती. मावळ्याचा बाजार. कोणत्याही माणसाने 55 वर्षाच्या पुढे कोणत्या क्षेत्रात काम करू नये. कीर्तनकाराचं वय 55 झालं, फेटा ठेवून द्यावा, हे कुठाने करायचे नाही. 55 नाही 75चं ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघलं. 6 अर्ज फाटले तरी पीएन टॅकानं येड नाही. ते ग्रामसेवक म्हणले फॉर्म नका भरू तुम्ही, का अर्जच संपले. काय आला मारायचं तार फाडायला. आणि एक ध्यानात तेव्हा मारा, म्हातारपणामध्ये जर एखादी गोष्ट अपमानित झाली तर ती जीवनाला कायमचा कलंक ठरते. एखादा माणूस 2-3 वेळा ग्रामपंचायतीला पडला काय एवढं विशेष नाही.
पण 2 वेळा सरपंच होऊन जर म्हातारपणाला जर ते पडलं तर मागचा अख्खं फेल गेलं. बदनामीचा कलंक कावळा शिवेपर्यंत राहतो. वय झाल्यावर त्याच्यात उतरू नये. हे सर्व्हिसवाल्यांचे वय सुद्धा 58 नकोय ना, हे 58-58 नकोय, 48 स्टॉप. घरी 62 आणि 65 काय करायचं ठेवून उरफाटे बावलीचे कवरही सांभाळायचे. 5 मिनिटं भीत पुशीत होतो. मग पोरं म्हणली फळा इकडे काय खायचं. जगामध्ये एकच खातंय महाराज, अख्ख्या सज्जन खातं सध्या. वय पाहून कामाला ठेवतं, बुद्धी पाहून पगार देतं मिलिटरी. नंबर 1 तर सज्जन खातं. भाऊ 15 वर्ष झाले, बस ही पीटी घे तुझा. आता कुठं करू नको, पिस्तोल जमा कर इकडं. तूर फटे गोळ्या झाडशील एका दिवशी. आणि तुझा आता तुझी बुद्धी झाली कमी, तू करशील येड्यावानी. आणि इकडं बुद्धी वाढली का पेमेंट वाढायचं. बुद्धी कमी, पेमेंट मोका, आणि बेजा कमी. पैशाचं करायचं काय. 7वा आयोग. मग त्यानं मी उन्हीला बंगला बांधून दिला. मग मी उन्हीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. महाराज आरशासमोर उभ्या राहिलेला राजा दशरथ फक्त एक केस पिकला डोक्याचा. राजा दशरथाने वशिष्ठाला बोलून घेतलं आणि वशिष्ठाला सांगितलं, बस रामाला गादीवर बसवा, आता मी राज्य सांभाळण्याच्या नाही. हे काळे केस करू करू जागा त्यात. बरं हे तुम्ही काशी केस काळी का करता बरं. तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता का. असं कधी झालंय का बसणाऱ्यापैकी एखाद्याला आला का मेसेज केस काळी केल्यापासून, प्लीज आय लव्ह यू. नाही मग हे हाताने झटे करता कशाल तुम्ही. अरे बाबा ओरिजिनल ते ओरिजिनल. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. सावळ्या माणसाने पावडर लावू नये. मी सावळा आहे, अजिबात पावडर लावायचं नाही. बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना. मग पावडरला पैसे घालून करायचं काय. तुम्ही हे शरीर आहे, याला पोषक असेल तर साबण लावला पाहिजे. हे 1.5 किलो मोरीतून फेस बाहेर पडणारे साबण लावून काय करायचं. याला सजून काय करतात. हे जाळायचं आहे आणि यालाच लोक म्हणतात बस काय बस मरशील तू. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज बिरेज केलेत ना लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घासीत रे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करत्या. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गड्यांची किंमत कमी झाली. ए शाम तुझ्या खिशात नाही दाम. काय उपयोग आहे त्याला. आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेलो माझी बायको मला जर म्हणली काय नाही वरती बुवा काय चाललंय, खबर नाही पडत. चप्पल किती भारी असावा पण ती पायातच शोभते. हा म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट जरी मिळाली करू नये. करून करायचं काय. उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का बायको सावली पाहिजे. कापूस येताय चालतीन, तुरीच्या शेंगा तोडाया चालत. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या मला. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकंडी आले, राई रुखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. अजून 1 महिन्यानं टाकून प्यायला पाणी नाही. पण पिणाऱ्यांना ती अडचण नाही बा, ते खिशात गलास ठेवू शकतात. त्यांच्याच खिशात गलास ठेवायचा. येईन तेव्हा धरणार आणि प्रमाण पाठ करणार. आपुली आपण करा. गुरी गुमची बायको देवाने दिली, तिच्या अंगाला सुईचे कपडे नाही. गुजीरवाणी पोरं देवाने दिल्यात, त्यांना त्याचं काही नाही. क्वाटरी प्यायचं बोंबलं देण्याचं, क्वाटरी प्यायचं बोंबलं देण्याचं. ज्या माणसाला दारू प्यायची त्यानं बायको करू नये. काय मत आहे तुमचं. कशाला दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करता रे नालायक हो.
आणि एखाद्याला जर वाटलं बा महाराज कीर्तनात दारुड्याला लय वाईट बोला, त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळलं तुला काय भानगडे. बोलण्याच्या गोष्टी ना अनुभवाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. काय मध्ये तुमचं आपल्या तोंडातलं पक्के वाक्य अनुभवाचं आहे. कोणत्या बापाला वाटलं होतं माझी मुलगी तरुणपणात विधवा व्हावा? कोणत्या बापाला वाटलं नाही? अरे आज 80% बापांनी सर्व्हिसवाल्याला पाहून पुरी दिला. सर्व्हिसवाले सुद्धा बायका देण्याच्या लायकीचे नाहीत. काय मध्ये तुमचं? ही सर्व्हिसवालीच आहेत की नालायक आवलं ते लग्न जमवायच्या बाबतीत. हे लग्नाच्या बैठकीत बसले ना दरोडेखोर आरामी, त्यांना जर विचारलं ना देणं घेणं तुमच्याशी संबंध काय गरज आहे कर्णाची अवलाद नालायक. मग त्या पुरीच्या बापाच्या डोळ्यातून आनंद असू येतो. कशामुळे माहिती का? अरे एवढी मोठी पार्टी आहे पण माझ्या पुरीकडून हुंडा सुद्धा रुपया मागितला नाही. त्या पुरीच्या बापाला दुःखाची अश्रू नाही ती आनंदाची. काय माझी मुलगी भाग्यवान आहे, काय माझी मुलगी भाग्यवान आहे. तो पुरीचा बाप 13% पतसंस्था काढी, तो मोकार मोठं कार्यालय, लग्न बिग्न, मोकार फेटे, नालायकांना हलकटांना आशीर्वाद, ज्याची पोरगी पळून गेले त्याचे आशीर्वाद, भंगारांना फेटे बांधायचे, बंगरी बुंगरी मूत पिऊन नाचवायचे. मी लग्नात नाचत येते ही माणसांना दारूच लागते असं काय नसतं. तुम्ही वऱ्हाड मुतवा बाटल्यांमध्ये खपाखप आणणार, ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला नाही. 3 गाणे झाले तरी मुंग्या येईना. मग दुसरा म्हणला तो म्हाताऱ्याचा होता, तो मुरेल होता, आता पोराचा. आणि 2-3 महिने झाले लग्नाला का गावातली लोक चर्चा काय गावातली लोक काय चर्चा करते माहिती का? काय भाग्यवान मुलगी हो, एकदम मोठ्या घरात गेली. हा बाह्य रंग पाहिला का अंतरंग बाहेर. आणि 2-3 महिने झाले काय नोकरीवाले अवलादीने बायकांना त्रास द्यायचा. फ्लॅट घ्यायचा, कपाट घ्यायचा, JCB घ्यायचा, ट्रॅक्टर घ्यायचा, हलकट क्वालिटी. आणि तो त्रास कोणाला द्यायचा? त्या पुरीला. त्या पुरी पुढे 2 प्रश्न पडतात. ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर माझा बाप जगणार नाही का? बिचाऱ्यानं अगोदरच 20 गुंठे जमीन विकली. या नालायकांना काय देऊ शकतो? अशा 50% पुरी आयुष्यात वाळून गेल्या महाराज, मेल्या पुरी. पण यांनी यांच्या कडक कपड्याच्या इस्त्री खाली सगळं झाकून नेलं. पोरगी गरीबाला द्या, भाजीला तेल नसू द्या, पण तिला झोप समाधानाची आहे. हे हलकटांच्या घरात काय आहे भंगाराच्या? 5 वाजले का हातात काळी पिशी, 2-4 कुत्री त्याच्या मागे. पिशी नेली कुत्र्यानं, लिंबूच घेऊन आलं भाला, मागून चेटी फाटेल, मुतलं चड्डी. बरं दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य राहतं, मार खाला निभारले हो. किती हाना तिला घम नाही पस्ताव नाही. ती उलटी म्हणती माझ्या पप्याच्या बापाला तोड नाही. आता काय एवढा भंगार नवरा ओकतो किती, भरतो किती, मुततो किती, तरी ती म्हणती प्रेम करावं माझ्या पप्प्याच्या बापानंच. पप्प्याच्या बापाला बायका फक्त जगात 2 घालना चांगल्या मिळतात महाराज, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज, तिचा नवरा इतका नालायक आहे पण नवऱ्याबद्दल वाईट बोललेलं तिला सण होत नाही. शेजारच्या बाया जर म्हणे ना काय तो नवरा बेवडा दे, ती म्हणते असू दे पण दिलदार आहे. बायका 2 घालनाच भारी मिळत्या. बरं मार खाल पुढारीची बायको एक सेवा करायला नंबर 1. बायका फक्त यांच्या मार खाती नाही कधी. त्या भजन्यांच्या, पखवाद्यांच्या, PT मास्तरांच्या, टाळकऱ्यांच्या बायका फटका नाही खाती कधी. आमच्या बायकांना फटका माहीत सुद्धा नाही, अजून हात सुद्धा वर नाही. आमच्या बायका आमच्या पुढच्या. आमच्या फॅक्टरीत काय कच्चा माल येणार आहे का? आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तना नाही गेला का लगेच आजही चालले का? आजही चालले. आजही चालले. आजही चालले. तो म्हणतो जाऊ दे नेवरती बाबाची कीर्तन आहे, त्या बाबाला तेवढाच धंदा आहे. हो माग